ज्ञानेश्वर माऊलींची रचना घेते. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि गानसम्राज्ञी लता दिदींचा स्वर. अवचिता परिमळ झुळकला अणुमळ, मी म्हणे गोपाळू आला गे माळू. अचानकपणे कुठून तरी काहीतरी सुवास आलाय. मला असं वाटतंय गोपाळ आला की काय, म्हणून मी चाचरत घाबरत बाहेर पडले. गोपाळ कुठे दिसतोय का चाचरत घाबरत, कारण लोक म्हणते का वेडी बिडी आहे काही, असा कुठे गोपाळ येतो. म्हणून चाचरती बाहेर निघाले. ठक्कची मी ठेले काय करू, दिसला ना मला तो तिथून, बाकीच्यांना दिसत नसला तर. तशीच उभी राहिले थिजले जागेवर, कारण तो सावळा सुंदरू कासे पितांबरू लावण्य मनोहरू देखील. त्याच्याकडे बघता बघता शब्दातनं न मांडला जाणारा असा संवाद झाला आणि मला बोध झाला. बोधुनी ठेले मन तव झाले आन, तूच माझा श्वास आहेस हे मला आतमध्ये कुठेतरी लक्षात आलं. सोकोनी घेतले प्राण माझे गेवाने, माझे प्राण तू शोषून घेतले, सोडून घेतलेस. अवचिता परिमळ. हे सगळं लक्षात येत असताना, त्या परमात्म्याशी विठ्ठलाशी एकरूप होत असताना इतकं सुख लागतंय की बाप रखुम देवीवरू विठ्ठलच सुखाचा, तेणे काया मने वाचा वेधी येणे. अवचिता परिमळ. सोकुणी घेतले प्राण माझे गे माये.
बाप रखुमा देवी वरू विठ्ठल सुखाचा, बाप रखुमा देवी वरू विठ्ठल सुखाचा, विठ्ठल सुखाचा, विठ्ठल सुखाचा. तेणी कायम वाचा वेदिले अवचे परिमळ झुळकला माळू मी म्हणी गोपाळ आलागे माहे अवचे परिमळ झुळकला